राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 13 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन. चित्ताला जिवंत असेपर्यंत कुठेतरी तादात्म्यतेची जरुरी असते, मग ती आत्म्याकडे असू दे किंवा व्यवहारात. बाह्य विषयांशी संलग्न झालं की मनाचं चित्त होत असावं, अन्यथा आपण त्याला मन म्हणूनच ओळखतो. कारण बाह्य सृष्टीशी इंद्रियांचा संयोग किंवा संबंध जोडण्याचं काम मनच करतं. बाहेरच्या संवेदकानुसार आकार धारण करून त्याची अनुभूती घेण्याचे प्रयत्न चित्त करत असतं. ते व्यग्र असेल तर त्यावर काही चित्र उमटत नाही, कारण सगळ्या तऱ्हेच्या संवेदनांचा एकदम मारा होत असतो. ते एकाग्र असेल तर देहभान विसरून जायला होतं आणि माणूस जवळजवळ विषयरूपच झालेला असतो. अशा या चित्ताला व्यग्रता आणि एकाग्रता या दोन्ही पातळ्या असतात आणि त्या कुठल्या तरी बाधक विषयांच्या आधारानं येतात, असा सर्वसाधारण माणसाचा अनुभव आहे. या सर्व मागचं तत्त्व जर कुठलं असेल तर हे की चित्त स्वतंत्र अस्तित्वानं राहू शकत नाही. त्याला कोणता तरी आधार लागतो, टेकू लागतो. कुठल्या तरी विषयाच्या अनुषंगानं येणाऱ्या विचारांच्या लहरी, वृत्ती यावर त्याचं अस्तित्व अवलंबून असतं. निर्विचार किंवा निर्विषय झाल्यावर सर्वच भान सुटून माणूस देहभान विरहित होतो. त्यात चित्तसुद्धा कोणताच विषय नसल्यामुळे आपलं अस्तित्व राखू शकत नाही. पण ही गोष्ट सोपी नाही. माणूस व्यवहाराच्या मार्गानं जाणारा आहे का परमार्थाच्या, हे त्याच्या चित्ताच्या आलंबनावरून ठरतं. कोणते ना कोणते आधार त्याला लागतातच. चांगला किंवा वाईट जसा ते घेईल त्याच्या संगतीप्रमाणे त्याची जडणघडण होत जाते. आणि ते एकदा संस्कारानं घट्ट झालं की पूर्वस्मृतीच्या आधारेसुद्धा ते आलंबन घेऊन आपला कारभार चालू ठेवू शकतं आणि माणसाला सतत व्यग्र ठेवतं. म्हणून आलंबन हे अनिवार्यच आहे. कर्म जसं गीता म्हणते त्याप्रमाणे अनिवार्य, तसंच चित्ताला आधार हा अनिवार्य आहे. मग तो भावनांचा असो, विषयांचा असो की एखाद्या दृश्याचा असो. म्हणून चित्तबुद्धी ही परमार्थातली पहिली पायरी आहे. शुद्ध चित्तातच आत्म्याचं प्रतिबिंब पडू शकतं. ते स्वच्छ आणि शुद्ध ठेवायचं, तरच ते ज्या आधारावर अवलंबून ठेवायचं तो आधार परमार्थाचा पाहिजे. असा परमार्थातला व्यावहारिक उपाधी नसलेला आधार कोणता असेल तर ते भगवंताचं नाम हाच होय. म्हणून भगवंताच्या नामाचं आलंबन चित्ताला द्यायला हवं. हेच अनुसंधान. ही सगळी प्रक्रिया अर्थातच गुरुकृपेनं सुरू होऊ शकते आणि स्थिर होते, हे लक्षात ठेवून त्यासाठी साधन करणं हे काम नव्हे काय. असो. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.